नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जो थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019चा पॅटर्न जो आहे त्याचे बॅकलॉगचे एक्झाम आता चालू होत आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला पेपर आहे DSB-DA म्हणजेच डेटा सायन्स अँड बिग डेटा ॲनालिटिक्स. तर या सब्जेक्टसाठी आपण एक्झाम देण्यासाठी आपण स्ट्रॅटजी बघत आहोत. तर कशी प्रिपरेशन करावी, तर काय काय केलं पाहिजे आपण पास किंवा जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी, तर आपण या व्हिडिओमध्ये सगळं बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपण सगळं युनिट वाईज बघणार आहे. तर सगळ्यात पहिले थर्ड युनिट आहे आपलं बिग डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल. तर यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे आजपर्यंत जेवढे पण पेपर झालेले आहेत, 5-6 पेपर असतील आपले PYQ, त्याचं ॲनालिसिस करून मी बघितलेलं आहे की मागच्या ज्या पेपरमध्ये त्याच्यामध्ये कंपल्सरी हे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स कोणकोणते आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे हे क्वेश्चन्स आपल्याला कंपल्सरी करून जायचे आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल याच्यावरती 8 मार्काचा किंवा 9 मार्काचा क्वेश्चन विचारतात. तर त्यामध्ये डायग्राम आणि त्याचे 6 फेजेस असतात ते विचारले गेलेले. त्याच्यामध्ये काही त्याचे फेजेस आहेत: डिस्कवरी, डेटा प्रिपरेशन, मॉडेल प्लॅनिंग, मॉडेल बिल्डिंग, कम्युनिकेट रिझल्ट्स आणि ऑपरेशनलाइज. तर हे त्याचे फेजेस आहेत. तर याच्यावरती 7 वेळा क्वेश्चन विचारले गेलेले. तर त्यानंतर आहे डिस्कवरी फेज. यामधलाच डिस्कवरी फेज जो आहे त्याच्यावरती सेपरेट क्वेश्चन विचारतात 8 किंवा 9 मार्काला. क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असाच असतो की 8 किंवा 9 मार्काला एक क्वेश्चन विचारला जातो. तर त्यामध्ये इथे दुसरा टॉपिक आहे आपला या युनिटचा डिस्कवरी फेज. याच्यामध्ये बिझनेस प्रॉब्लेम, डेटा सोर्सेस, कन्स्ट्रेंट, ॲनालिटिक अप्रोच याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. तर हा पण आपल्याला चांगला प्रकारे करून जायचा आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे आपला डेटा प्रिपरेशन फेज. यामध्ये ETLT प्लस ॲनालिटिक्स सँडबॉक्स याच्यावरती क्वेश्चन विचारला जातात. तर याच्यामध्ये पण 6 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे PYQजमध्ये. तर ETLT म्हणजेच एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड, ट्रान्सफर. त्यानंतर सँडबॉक्स आणि डेटा क्लिनिंग स्टेप्स विचारले जातात. त्यानंतर चौथा टॉपिक आहे आपला मॉडेल प्लॅनिंग फेज. या फेजवरती पण क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहे, टूल्स कोणकोणते यूज होतात, याच्यामध्ये पण 5 क्वेश्चन पेपरमध्ये या टॉपिकवरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये सिलेक्टिंग ॲनालिटिक टेक्निक्स, त्यानंतर चूजिंग मॉडेल टाईप, फीचर सिलेक्शन, टूल्स कोणकोणते आहेत त्यावरती थेरी क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक कोणता आहे, मॉडेल बिल्डिंग फेज. या फेजचा पण क्वेश्चन विचारले जातात. तर याच्यामध्ये ट्रेनिंग, टेस्टिंग, स्प्लिट, इटरेटिव्ह मॉडेल डेव्हलपमेंट, इव्हॅल्युएशन याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर त्याच्यानंतरचा टॉपिक आहे सोर्सेस ऑफ बिग डेटा. याच्यामध्ये स्ट्रक्चर, अनस्ट्रक्चर आणि सेमी स्ट्रक्चर याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर हा पण 5 वेळा विचारला गेलेला आहे आधीच्या पेपरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे बिग डेटा ॲनालिटिक्स आर्किटेक्चर. याच्यामध्ये डायग्राम प्लस त्याचे कंपोनेंट आणि त्याचं एक्सप्लेनेशन इतकं विचारलं जातं 9 मार्कासाठी. तर हे जे क्वेश्चन्स आहेत हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे युनिट 3चे. हे तर कंपल्सरीच करायला पाहिजेत. पण हे सोडून अजून पण काही क्वेश्चन आहेत जे 3 किंवा 2 वेळा विचारले गेलेले आहेत सब क्वेश्चन्समध्ये, ते पण बघून घेऊया. तर युनिट 3मध्ये मीडियम इम्पॉर्टंट क्वेश्चन जे 3 किंवा 4 टाईम विचारले गेलेले आहेत ते बघूयात. तर त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिग डेटा, त्याच्यामध्ये 3 V's किंवा 5 V's असं विचारलं जातं. त्याच्यामध्ये 3 V's जर विचारले तर व्हॉल्यूम, व्हेलॉसिटी, व्हेरायटी आणि दुसरे आहेत व्हेरॅसिटी आणि व्हॅल्यू. याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, सब क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ बिग डेटा ॲनालिटिक्स. हे पहा इथे दिलेलं आहे की किती वेळा क्वेश्चन विचारले गेलेलं आहे प्रिव्हियस पेपरमध्ये. तर 3 वेळा हे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्यानंतर मॉडेल सिलेक्शन फॉर डेटा ॲनालिटिक्स, त्यामध्ये क्रायटेरिया, मेट्रिक बेस कंपॅरिझन याच्यावरती क्वेश्चन विचारतात. तर त्याच्यानंतर एक डिफरन्स पण विचारतात BI वर्सेस डेटा सायन्सचा. तर हे पण 3 वेळा विचारला गेलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे बिग डेटा ड्रायव्हिंग फॅक्टर्स आणि डेटा डिल्यूज.
तर याच्यावर पण 2 किंवा 3 वेळा विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर टूल्स फॉर मॉडेल बिल्डिंग, तर याच्यावर पण शॉर्ट नोट विचारतात. पहिले असा एक क्वेश्चन विचारतात, त्यामध्ये पण एक शॉर्ट नोटचा क्वेश्चन विचारतात. हे पण 9 मार्कासाठी असतं, पण हे पण 2 किंवा 3 वेळा विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर असे काही टॉपिक आहे जे एक किंवा विचारतच नाहीत, ते पण मी काढलेले आहेत. जर तुम्हाला बघायचेच असतील तर हे नाही केले तरी चालता तुम्ही. जसं की कम्युनिकेशन ऑफ रिझल्ट फेस, ऑपरेशनलाइज फेस, त्यानंतर बिझनेस इंटेलिजंट आर्किटेक्चर, त्यानंतर डिटेल डायग्राम ऑफ इच फेज. तर हे क्वेश्चन विचारले जात नाही, पण तरी मी काढून ठेवले, कारण तुम्ही जर अभ्यास करायला घेतला तर हे तुम्हाला दिसेल, तर हे करायचं काम नाही तुम्हाला. त्यानंतर आहे युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 आहे आपला प्रेडिक्टिव्ह बिग डेटा ॲनालिटिक्स विथ पायथॉन. तर यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोणकोणते टॉपिक आहेत ते बघूया. तर सगळ्यात पहिले याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे ॲप्रिओरी अल्गोरिदम. यामध्ये अल्गोरिदम विचारला गेलेला आहे हा विथ एक्झाम्पल. तर यामध्ये काही टर्म आहेत आपल्या, जसं की फ्रिक्वेंट आयटम सेट, सपोर्ट आणि कॉन्फिडन्स, त्यानंतर स्टेप बाय स्टेप त्याचं वर्किंग. तर याच्यावर क्वेश्चन विचारतात. तर याच्यावर 6 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे आपला न्यू बायस क्लासिफायर. तर याच्यामध्ये थेअरी त्यानंतर एक्झाम्पल असा क्वेश्चन विचारला जातो. तर यामध्ये फॉर्म्युला, अझम्पशन, ॲप्लिकेशन्स, स्मॉल डेटा सेट, कॅल्क्युलेशन्स असे क्वेश्चन विचारले जातात या टॉपिकवरती. तर त्यानंतर तिसरा टॉपिक आहे लिनियर रिग्रेशन. तर लिनियर रिग्रेशन पण 6 वेळा विचारला गेलेला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये. तर यामध्ये सिम्पल वर्सेस मल्टिपल, कॉस्ट फंक्शन, इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स असे टॉपिक आहेत. तर हे पण कंपल्सरी करून जायचे या स्लाईडवरचे सगळे टॉपिक. त्यानंतर चौथा टॉपिक आहे आपला लॉजिस्टिक रिग्रेशन. तर याच्यामध्ये सिग्मॉइड फंक्शन, नीड आणि त्याचा यूज, डिफरन्स बिटवीन लिनियर रिग्रेशन आणि लॉजिस्टिकचं. त्यानंतर पाचवा टॉपिक आहे आपला डेटा प्री प्रोसेसिंग स्टेप्स. याच्यामध्ये रिमूव्हिंग डुप्लिकेट्स, हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूज, ट्रान्सफॉर्मेशन, मॅपिंग, रिप्लेसिंग व्हॅल्यूज याच्यावरती क्वेश्चन विचारतात या टॉपिकवरती. त्यानंतर इन्फॉर्मेशन गेन प्लस एन्ट्रॉपी, फॉर्म्युला आणि एक्झाम्पल कॅल्क्युलेशन विचारतात. त्यानंतर डिसिजन ट्रीवर पण क्वेश्चन विचारतात, 5 वेळा विचारले गेलेले आहे. तर हे सगळे टॉपिक जे आहे ते कंपल्सरी करण्यासारखे आहेत युनिट नंबर 4मधून. त्यानंतर मीडियम कोणते क्वेश्चन विचारतात 2 किंवा 3 वेळा, तर ते बघूया. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ ॲनालिटिक्स जसं की डिस्क्रिप्टिव्ह, प्रेडिक्टिव्ह आणि पर्स्पेक्टिव्ह असे त्याचे टाईप्स विचारतात. त्यानंतर पायथॉन इसेन्शियल लायब्ररीज कोणकोणत्या आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात. त्यानंतर क्लासिफिकेशन अल्गोरिदम्स ओव्हरव्ह्यू, त्याच्यात न्यू बायस आणि डिसिजन ट्री विचारतात. तर हे 3 वेळा विचारलं गेलेलं आहे PYQजमध्ये. त्यानंतर सायकिट लर्न बेसिक विचारतात, जसं की इन्स्टॉलिंग, डेटासेट लोडिंग, मिसिंग व्हॅल्यू फिलिंग, रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन कोड. त्यानंतर FV ग्रोथ अल्गोरिदम पण कमी वेळा विचारले गेलेलं आहे, 2 वेळा. तरी हे मीडियम टॉपिक आहे. जेव्हा तुमचं मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक होऊन जातील त्याच्यानंतर ह्याच्यावर लक्ष द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपलं जे सगळ्यात कमी विचारता किंवा विचारतच नाही हे टॉपिक सोडून देण्यासारखे, तर हे तुम्ही करू नका. तर हे सगळ्यात कमी विचारतात किंवा विचारतच नाही. त्यानंतर युनिट नंबर 5. तर युनिट नंबर 5 आहे आपलं बिग डेटा ॲनालिटिक्स अँड मॉडेल इव्हॅल्युएशन. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त कंपल्सरी असे विचारलेले क्वेश्चन्स आहेत, जसं की सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये रिपीटेड आहेत असे काही टॉपिक्स आहेत युनिट नंबर 5मध्ये. तर सगळ्यात पहिले आहे के मीन्स क्लस्टरिंग अल्गोरिदम विथ न्यूमेरिकल एक्झाम्पल. तर याच्यात एक्झाम्पल पण विचारतात तुम्हाला. तर याच्यामध्ये 2 क्लस्टर एक्झाम्पल, 3 क्लस्टर्स एक्झाम्पल आणि फाइंड न्यू सेंट्रॉइड्स आणि शो इटरेशन वन रिझल्ट असे याच्यात कॅल्क्युलेशनचे थोडे के मीन्स अल्गोरिदमचं आहे एक्सप्लेन करायचं. त्यानंतर टेस्ट प्री प्रोसेसिंग स्टेप्स.
तर हे पण 6 वेळा विचारलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये टोकनायझेशन, स्टॉप वर्ड रिमूव्हल, स्टेमिंग, लेमिटायझेशन, POS टॅगिंग याच्यावरती क्वेश्चन विचारतात, शॉर्ट नोट वगैरे विचारतात. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे TF किंवा IDF. याच्यामध्ये सगळ्यात पहिले थेरी विचारतात आणि मग त्याचं एक्झाम्पल असं एक्सप्लेन करायचं राहतं. त्याच्यामध्ये टर्म फ्रिक्वेन्सी, इनव्हर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी आणि त्याचं सिम्पल एक्झाम्पल द्यायचं राहतं. तर हा टॉपिक पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कन्फ्युजन मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्स याच्यामध्ये ॲक्युरेसी, प्रेसिजन, रेकॉल, एरर रेट आणि F1 स्कोअर. तर हा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलेला आहे, 6 वेळा विचारले गेलेला आहे. ते पण 8 किंवा 9 मार्काला असे क्वेश्चन येतात. तर याच्यामध्ये फक्त याचे किती 4 का 5 फॉर्म्युले आहेत ते केले तर लगेच होऊन जाईल हा क्वेश्चन, पण खूप इझी आहे. त्यानंतर होल्ड आउट मेथड आणि ट्रेन व्हॅलिडेशन टेस्ट स्प्लिट हे पण 5 वेळा विचारला गेलेला आहे. तर हे झाले कंपल्सरी असणारे पॉईंट्स. जसं की याच्यावर प्रत्येक पेपरमध्ये एक क्वेश्चन तरी असतोच. त्याच्यानंतर मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते आहेत यामध्ये, तर यामध्ये 3 किंवा 4 वेळा विचारले गेलेले असे टॉपिक आहेत. तर सगळ्यात पहिले हिरॅर्चिकल क्लस्टरिंग. तर याच्यामध्ये पण 2 टाईप्स आहेत ते विचारले जातात. हे 4 वेळा विचारले गेलेले आहे. त्यानंतर टाईम सिरीज ॲनालिसिस याच्यावर पण 3 किंवा 4 वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर हे क्वेश्चन जे आहेत ते सब क्वेश्चनमध्ये येतात. तर याच्यामध्ये थर्ड पॉईंट आहे बॅग ऑफ वर्ड्स, त्यालाच BOW बोलतात. त्यानंतर AUC ROC करा तर ते विचारतात. त्यानंतर K फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन हे पण खूप वेळा विचारलं गेलेलं आहे, 3 वेळा. त्यानंतर सोशल नेटवर्क ॲनालिसिस, त्याची डेफिनेशन, ॲप्लिकेशन असे विचारले जातात. तर हे झाले सब क्वेश्चन्स विचारले जातात असे 3 किंवा 4 वेळा विचारले गेलेले. आणि त्यानंतर हे काढून ठेवलेले मी, हे नाही केले तरी चालतात. त्याच्यानंतर येऊ आपण युनिट नंबर 6 वरती. युनिट नंबर 6 आहे आपलं डेटा व्हिज्युअलायझेशन अँड हाडूप. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त 6 किंवा 7 टाईम रिपीट झालेले क्वेश्चन जे टॉपिक आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला हाडूप इकोसिस्टीम. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले डायग्राम विचारतात, त्याचे कंपोनेंट्स विचारतात आणि ते एक्सप्लेनेशन विचारतात त्याचं. तर हे म्हणजे 7 पेपरमध्ये रिपीटेड क्वेश्चन आहे. तर असे 6 किंवा 7 वेळा रिपीट झालेले क्वेश्चन आहेत, ते पण 8 किंवा 9 मार्कासाठी. तर हे कंपल्सरी क्वेश्चन असं मला वाटतं की हे आधीच करायला पाहिजे तुम्ही. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे मॅप रिड्यूस. याच्यामध्ये डेफिनेशन, त्याचं वर्किंग हे सगळं विचारलं जातं. मॅप फेज, रिड्यूस फेज, त्याचं एक्झाम्पल. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे आपला पिग. याच्यामध्ये शॉर्ट नोट, त्याचं आर्किटेक्चर काय राहतं हे विचारलं जातं. त्याच्यानंतर हाईव्ह पण विचारलं गेलेलं आहे खूप वेळा. त्याचं आर्किटेक्चर, त्याचे फीचर्स, त्याच्यावर शॉर्ट नोट्स हे पण विचारलं जातं. 6 वेळा विचारला गेलेला आहे. त्यानंतर डेटा व्हिज्युअलायझेशन, डेफिनेशन त्याचे ऑब्जेक्टिव्ज, हे एक्सप्लेनेशन वगैरे सगळं विचारलं जातं त्याच्यात. त्यानंतर चॅलेंजेस ऑफ बिग डेटा व्हिज्युअलायझेशन हा पण 6 वेळा विचारला गेलेला आहे, 8 मार्काच्या जवळपास. तर हे झाले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक युनिट नंबर 6 मधले. त्यानंतर 3 किंवा 4 वेळा विचारले गेलेले असे टॉपिक्स पण आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले टाईप्स ऑफ डेटा व्हिज्युअलायझेशन कोणकोणते ते टाईप्स एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. जसं की बार, लाईन, स्कॅटर, पाय, मॅप असे विचारले जातात. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स. त्याच्यामध्ये टॅब्ल्यू, पॉवर BI काय राहतं, मॅटलॉबलिब काय राहतं असे एक्सप्लेनेशनसाठी विचारले जातात. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे ॲप्लिकेशन ऑफ डेटा व्हिज्युअलायझेशन. याच्यात डेटा व्हिज्युअलायझेशनचे ॲप्लिकेशन्स विचारले जातात. त्यानंतर पायथॉन प्लॉट्स कोणकोणते आहेत ते. याच्यात हिस्टोग्रामवरतीच जास्त वेळा विचारले गेलेलं आहे. आणि बॉक्स प्लॉट पण विचारतात आणि लाईन आणि स्कॅटर प्लॉट. तर हे 3 वेळा विचारले गेलेले आहेत. याच्यानंतर टॅब्ल्यू, याच्यावर पण शॉर्ट नोट, याचे फीचर्स काय काय आहेत, याचे युजेस काय काय आहेत याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर पॉवर BI आणि क्लिक याच्यावर शॉर्ट नोट विचारले गेलेले आहे 2 पेपरमध्ये. तर असे हे मीडियम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर नॉट आस्क म्हणजे हे कमी विचारले गेलेले किंवा विचारतच नाही या टॉपिकवरती क्वेश्चन्स, म्हणून हे नाही केले तरी चालतात.
तर अशा प्रकारे आपण सगळे इम्पॉर्टंट टॉपिक बघितलेले आहे DHBDA या सब्जेक्टचे. तर चांगला अभ्यास करा आणि तुम्हाला जर याच्यामध्ये पण काही डिटेलमध्ये पाहिजे असेल एखादा टॉपिक तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, त्यांना पण सांगा. त्यांचा बॅकलॉग असेल तर नक्कीच हेल्प होईल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये जे पण लिंक दिलेली असेल आपल्या चॅनलची, व्हॉट्सअपचा ग्रुप असेल किंवा टेलिग्रामचा ग्रुप असेल तो जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला अपडेट्स, नोट्स आणि मी या DSBDAचे जे 7 क्वेश्चन पेपर होते माझ्याकडे त्याचे सगळ्याचे एकदम इझीमध्ये सोल्युशन काढलेले आहेत. तर ते पण तुम्हाला चॅनलवरती मिळून जातील. मी उद्या अपलोड करूनच देईल, आज म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर. तर जॉईन करायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.